केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झालेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुंबई दौऱ्यानिमित्त मलबार हिल परिसरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। मलबार हिल परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। अमित शहा आजपासून 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावरती आहेत। नॅशनल अर्बन कॉर्पोरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर दौऱ्यादरम्यान राज्यातील काही प्रमुख नेत्यांशी अनौपचारिक भेट होण्याची देखील शक्यता आहे। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। विनायक, खरं म्हणजे विद्यार्थी आंदोलनानंतर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय, कारण की मुंबईमध्ये आता सध्या अमित शहा दाखल झालेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर ते दाखल झाल्याची माहिती मिळते। काय अधिक माहिती? सचिन, बरोबर आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते मुंबईमध्ये 2 दिवसाच्या दौऱ्यावरती आहेत। आता ते सह्याद्री अतिथीगृहामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। उद्या सकाळी 11 वाजल्यानंतर त्यांचे 2 कार्यक्रम जे आहेत ते मुंबईत असणार आहेत। या दोन्ही कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री हजेरी जे आहे ते लावणार आहेत। मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर आंदोलनं मोठ्या प्रमाणात झालेली होती। त्यानंतर अमित शहा जे आहे ते मुंबईत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे पोलीस बंदोबस्त जो आहे तो मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही राजकीय भेटीगाठी सुद्धा या दौऱ्यात दरम्यान होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही, कारण आपण जर पाहिलं तर महायुती सरकार जे आहे ते राज्यात काम करते, त्याचं संपूर्ण आढावा सुद्धा अमित शहा जे आहे ते घेऊ शकतात। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर या 2 कार्यक्रम सहकार क्षेत्राबाबतचे आहेत, त्याला हजेरी जे आहेत ते अमित शहा लावणार आहेत। धन्यवाद विनायक, या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।